स्वारगेट पुण्यासारख्या शहरातलं महत्त्वाचं बसस्थानक. मात्र या बसस्थानकात उभ्या शिवशाही गाडीमध्ये तरुणीची अब्रू लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीचं नाव उघड झालंय, त्याला अटकही होईल. मात्र या घटनेची व्याप्ती फक्त गुन्ह्याची घटना किंवा त्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईपुरती मर्यादित नाहीये, तर हा तुमच्या आमच्या घरातल्या लेकींच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. नेत्यांकडून राजकारण सुरू आहे, तोडफोड होतीये, मात्र त्यानं महाराष्ट्राच्या घरातली माय, बहीण आणि लेक सुरक्षित होणार आहे का? याच प्रश्नाचा आढावा घेणार आहोत आजच्या राजकीय शोलेच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. स्वारगेट. दिवस असो वा रात्र, नेहमीच प्रवाशांची वर्दळ असलेलं हे बसस्थानक आणि याच बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर मंगळवारी सकाळी बलात्कार झालाय. या घटनेने फक्त पुणेच नव्हे तर महाराष्ट्र हादरलाय. स्वारगेट बस स्थानकामध्ये ही बस बरोबर मध्ये उभी आहे. या बसच्या चारही बाजूंनी इतर बसेसची ये जा आहे आणि इतक्या मधोमध उभ्या असलेल्या या बसमध्ये बलात्काराची घटना घडल्याचा दावा करण्यात आलाय. 26 वर्षांची एक तरुणी पुण्यातील या स्वारगेट बस स्थानकाहून फलटणला जाण्यासाठी या ठिकाणी आली आणि फलटणला कोणती गाडी जाईल याची चौकशी सुरू केली असता या सराईत गुन्हेगाराने ही बस फलटणला जाईल असं त्या तरुणीला सांगितलं आणि त्यानंतर ही तरुणी या बसमध्ये चढली आणि पाठोपाठ हा आरोपी बसमध्ये चढला आणि त्यानंतर या तरुणीवरती अत्याचार केल्याचा आरोप तिने केला. या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या एबीपी माझाच्या टीमने स्वारगेट बस डेपोचं एक धक्कादायक वास्तव महाराष्ट्रासमोर आणलंय. हे पहा, कंडोम, महिलांचे कपडे. ही दृश्य पाहिल्यानंतर स्वारगेट स्थानकातल्या जुन्या बसमध्ये कोणते प्रकार चालत असतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आणि ज्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला ती शिवशाही बसला बंद होती आणि तिला दरवाजा वगैरे नव्हता असं समोर आलं होतं. मात्र त्यानंतर या स्वारगेट परिसरात असे अनेक पडीक बसेस आहे आणि या बसेसचं जर चित्र बघितलं तर हे महाराष्ट्राला हादरवणारे चित्र आहे. ज्या बसमध्ये मी जाते त्या बसमध्ये अत्यंत घाणेरडा प्रकार, घृणास्पद प्रकार सुरू असल्याचं या व्हिज्युअल्स मधनच आपल्याला दिसतंय. मात्र त्यानंतर आता ही दुसरी शिवशाही बस आहे जी स्वारगेटच्या या पार्किंग मध्ये लावण्यात आली आहे. जाळं आहे या सगळीकडे. मात्र या बसमधली अवस्था सगळ्या महाराष्ट्राचे डोळे खोलणारी आहे. बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना स्वारगेट डेपोत धडकली. वसंत मोरेंनी सहकाऱ्यांसह डेपोमध्ये तोडफोड सुरू केली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडने आंदोलन केलं. एबीपी माझाच्या बातमीनंतर वसंत मोरेंनी देखील त्यांचा ताफा जुन्या बसेसकडे वळवला आणि माझाच्या कॅमेऱ्याने कैद केलेलं वास्तव नेत्यांनाही दिसलं. दत्तात्रय गाडे, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी. पोलिसांनी त्याच्या भावाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. त्यांना पूर्ण सूचना देण्यात आलेली की काही करून तो आरोपी सापडला पाहिजे, त्याला पार फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि एकंदरीतच ज्या मुलीवर अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे त्या मुलीच्या बाबतीमध्ये देखील आपल्या राज्य सरकारने अशा घटना घडल्यानंतर जे काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत. त्या भागातील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील, फोटोज असतील, या अनुषंगाने पोलिसांची 8 पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो, माझ्यासोबत चल, आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपीसोबत गेलेली आहे. मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. कुणीही राजकीय भांडवल या घटनेचं करू नये. मला खात्री आहे की पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीपर्यंत पोहोचतील आणि ही जी महिला आहे त्या महिलेचं मनोधैर्य वाढावं, पुढच्या काळामध्ये लवकर केस लागावी या दृष्टिकोनातून मी स्वतः प्रयत्न करणार आहे. पण विरोधकांनी मात्र महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलंय.
आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. ही अतिशय गंभीर घटना आहे. पुण्यात झालेली घटना ताबडतोबीने सरकारने काहीतरी व्यवस्था अशी केली पाहिजे. बलात्कारांचं प्रमाण वाढतंय. बलात्कार करून त्या महिलांच्यावर म्हणजे त्यांचे खून होणे, त्यांना मारून टाकणे, लहान बालकांच्या बाबतीतही बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेच्या बद्दल फार मोठं प्रश्नचिन्ह तयार व्हायला लागले. पोलिसांचा समाजात धाक राहिला नाही हे तेवढंच आता खरं. आपल्या पुणे शहरातल्या मुलीबाळी सुरक्षित नसतील, जे विद्येचं माहेरघर आहे, जे सुरक्षित पुणे, ह्याच्याकडे बघताना लोकांची नजर आता बदलत चाललेली आहे. विद्येचं माहेरघर सुरक्षित पुणे हे हरवत चाललंय. ह्याच्यामध्ये पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे, गृह खात्याने काळजी घेतली पाहिजे. ह्याच्यामध्ये ही काळजी घेतली पाहिजे की पर डोकी किती पोलीस यंत्रणा पाहिजे आणि त्याच्यावर काम करून पोलिसांना अत्याधुनिक सुविधा ह्या गृह खात्याने पोहोचवल्या पाहिजे. स्वारगेट सारख्या डेपोतील बसमध्ये बलात्कार होणं ही गोष्ट महाराष्ट्राची मान शर्मेने खाली घालायला लावणारी आहे. मात्र संध्याकाळ उजाडल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. काही भंगारमध्ये ज्या गाड्या असतात त्या स्क्रॅप करता येत नाहीत, त्यामुळे स्क्रॅपचा काही धोरणात्मक निर्णय झालेला. त्यामुळे अशा बसेस डेपोमध्ये उभ्या असतात, पडलेल्या असतात, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि त्या बसेसचा दुरुपयोग ही काही जी समाजकंटक असतात ती करत राहतात आणि भविष्यामध्ये असे काही अजून गैरप्रकार घडू नये यासाठी आम्ही कठोर पावलं उचलून उद्याच्या उद्या ह्याबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय घेणार आहोत. बलात्काराच्या घटनेवर सर्वच जण निषेध व्यक्त करतायत. खरं तर जेवढा संताप व्यक्त करावा तेवढा कमी आहे. कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या वाढत्या घटना, हिट अँड रन, पबमधील ड्रग्ज सेवन यासारख्या घटनांमुळे बदनाम पुण्यामध्ये आता महिला देखील सुरक्षित नसल्याचं उघड झालंय. स्वतःला पुण्याचे राजकीय कैवारी म्हणून घेणारे सर्वपक्षीय नेते याची जबाबदारी घेणार का? पुण्यातील प्रत्येक लेक सुरक्षित राहील याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही? शिवानी पांढरे आणि मिकी घईसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.